प्रयत्न केला नाही, त्यांनी करू द्या ना, आमची केस खोटी आहे, फायर खोटा आहे, फायर अर्ज नाही, अर्ज नाही, आम्हाला एफआयआर तरी द्या, नाही तर मी खोटा एफआयआर करतो म्हणून माझ्यावर कारवाई करू. सरकारी कामात आड करायला म्हणून करा. चला आपण सीआयडीला भेटू त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट पोलीस साहेब 1 महिना झाला एक स्टेटमेंट तरी आले सीआयडीचं बरं आम्हाला सांगा सीआयडी तुम्हाला माहित नसेल कोणाला बोलवलं सीआयडी नाही. त्याचा रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, सीआयडी त्याला अजून नाही बोलवलं. व्हीके सिंग जो मालक आहे त्याला अजूनपर्यंत बोलवलं नाही. त्याच्याजवळ मेंटेनन्स करणारा महाराष्ट्रात बसणारा जो त्यांचा माणूस आहे त्यालाही अजून बोलवलं नाही. सीसीटीव्ही बद्दल फक्त इथले गोळा केल्याने त्यांनी आम्हाला कळालं. त्यानंतर तिथं जो जे 2 येणार होते कॅप्टन पायलट ते अचानक कॅन्सल झाले. का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही. आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती. आता पब्लिकला तर काहीच माहित नाही. लोकांना माहित नाही. आम्ही घरचे असू हे 8 तास बसतात अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब. आणि ठीक आहे मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या मला काउंटर फ्री केलं. बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा एफआयआर सीआयडीला द्या ना. तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का साहेब सीआयडीचा? मी देशाच्या मिनिस्टर साहेबांच्या ऑफिसला पाठवले, डीजीसीला पाठवले. आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे. अहो त्याला व्हीएसआर कंपनी जी आहे त्याचे आणि त्या डीजीसी जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे. मग म्हणून व्हीएसआरला वाचवत आहे. व्हीएसआरला म्हणून वाचवत आहे. आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या व्हीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही, तुम्ही सुद्धा वाचवत. आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल. क्रिमिनल चौकशी कोण करत? 5 लोकांच्या मृत्यूची आमची एवढं म्हणतो, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही. सिंपल एकदम 5 लोक मयत झाले एका ऍक्सिडेंट मध्ये. आमची ऍक्सिडेंटची एफआयआर टाकतो आणि आमची एफआयआर कुठे टाकामध्ये काही येऊ दे पुढे. नाहीतर सीआयडीकडे वर्ग करा. इन्व्हेस्टिगेशन गुन्हा दाखल व्हायचा 1 महिना झाला साहेब, 1 महिना दाखल त्यांनी केलाच नाही.